आजी आजोबा, आई वडील बनणं ही जशी एक आनंदाची पर्वणी असते, अगदी तसंच आजी आजोबा बनणं ही आयुष्यभराच्या सुखाची शिदोरी असते. घरातील लहान मुलांचे लाड आणि हट्ट सर्वात जास्त कोणाकडे आणि कोणामुळे पुरवले जात असतील तर ते असतात आजी आजोबा. आजी आजोबांच्या सानिध्यात घालवलेला वेळ हा प्रत्येक मुलांसाठी खास असतो. या क्षणांना ते आयुष्यभर विसरू शकत नाहीत. पण तुम्हाला माहीत आहे का, काही काळासाठी आजी आजोबांसोबत घालवलेल्या क्षणांचा फायदा हा चिरंतर काळासाठी होतो. हल्लीच्या काळात आई वडील दोघेही नोकरी करत असल्याने त्यांचं मुलांकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे काही पालक मुलांना पाळणाघरात ठेवण्याऐवजी आजी आजोबांसोबत ठेवतात. या काळात मुलांनाही त्यांचा लळा लागतो. तो लळा इतका असतो की त्यानंतर आजी आजोबांकडे जायचं आहे असं म्हटलं तरी मुलांना आनंदाने उड्या मारू लागतात. पण तुम्हाला माहीत आहे का, आजी आजोबांसोबत राहताना मुलांच्या गाठोड्यात अविस्मरणीय क्षण तर साठतातच, पण याबरोबरच त्यांना आजी आजोबांचे अनुभव एक मोठा माणूस बनवण्याच्या मार्गाने मार्गक्रमण करण्यातही मदत करीत असतात. जे आजी आजोबा आठवड्यातून एकदा तरी आपल्या नातवंडांसोबत वेळ घालवतात, त्यांना स्मृतिभ्रंशाचा अर्थात अल्झाइमरचा धोका फार कमी असतो. यासोबतच हे काही क्षण स्मरणात ठेवणं त्यांना फार सोपं जातं. मुलांसोबत खेळत असताना लहान मुलांना अनेक छोटे छोटे प्रश्न पडतात आणि त्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आजी आजोबा गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे त्यांची स्मरणशक्ती बूस्ट होण्यास मदत होते. नातवंडांसोबत खेळल्याने किंवा त्यांची नुसती एक छबी पाहूनही आजी आजोबांचं मन अगदी आनंदी होतं. या आनंदामुळे आणि हसण्यामुळे त्यांचं मानसिक आणि भावनिक आरोग्य निरोगी राहतं. म्हातारपणात लोकांपासून आलेला दुरावा आणि मुलांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आईवडिलांना एकटं एकटं वाटू लागतं, जे त्यांना डिप्रेशनचं शिकारही बनवू शकतं. पण जर ते नातवंडांसोबत राहिले तर त्यांना आपल्या दुःखांचा विसर पडतो आणि त्यांच्या सानिध्यात ते आनंदी सुखी हसरं आयुष्य जगू लागतात. जे आजी आजोबा आपल्या नातवंडांसोबत जास्त काळ जीवन व्यतीत करतात त्यांना दीर्घायुष्य लाभतं. मात्र ही गोष्ट अशक्त किंवा आजारी असलेल्या आजी आजोबांना लागू होत नाही. आजी आजोबांसोबत मुलांनाही त्यांच्या सहवासाचा तितकाच फायदा होतो. आताच्या काळात आजी आजोबांची साथ लाभणं हे भाग्य समजलं जातं. आजी आजोबांसोबत वेळ घालवणारी मुलं ही मानसिकदृष्ट्या खंबीर आणि भावनिकदृष्ट्या स्थिर स्थावर असतात. सोबतच यामुळे ते उत्कृष्ट वक्ते देखील बनतात. तसंच सतत आजी आजोबांसोबत असल्याने मुलांचा डिप्रेशनमध्ये जाण्यापासूनचा बचाव होतो. चालणं, खेळणं, बोलणं, प्रत्येक गोष्टीत हुशार आणि ॲक्टिव्ह होणं, या गोष्टी मुलं आजी आजोबांसोबत आत्मसात करतात. पुस्तकी ज्ञान आपल्याला मर्यादित गोष्टी शिकवतं, पण अनुभवाने मिळणारं ज्ञान हे चिरंतर काळासाठी आपल्यासोबत असतं. मुलं आजी आजोबांकडून संस्कार, शिस्त, शिवाय शाळेतील अभ्यासही शिकतात. म्हणूनच आपल्या मुलांना जास्तीत जास्त आजी आजोबांसोबत राहू द्यात, जेणेकरून त्यांचं भवितव्य उज्ज्वल, स्वच्छ व नितळ होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.